इचलकरंजी शहरातील एका नामांकित शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या 7वीच्या विद्यार्थिनीचा त्याच शाळेत शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने शाळेमध्येच एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचे उघडकीस आले। सदर माहिती मुलीने आपल्या वडिलांना सांगताच वडिलांनी शाळेत धाव घेतली असता शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे मुलीच्या वडिलांनी सतर्क लाईव्ह न्यूजचे प्रतिनिधी नागेश हजारे तथा बजरंग दलाचे सर्जेराव कुंभार, प्रवीण सामंत आणि रविकिरण हुकेरीकर यांच्याशी संपर्क साधला। यावेळी बजरंग दलाचे पदाधिकारी आणि मुख्याध्यापक एस स्वामी यांचे तातडीने भेट घेऊन संबंधित घटनेची पार्श्वभूमी जाणून घेतली तथा मुख्याध्यापक एस स्वामी यांना जाब विचारण्यात आले। यावेळी आम्ही संबंधित विद्यार्थ्याला आणि त्यांच्या आईवडिलांना बोलावून समज दिली आहे असे सांगितले। यावेळी बजरंग दलचे प्रवीण सामंत यांनी त्यांच्याकडून हमीपत्र मागितले असता त्यांनी आम्ही या प्रकारचे कोणतेही हमीपत्र त्यांच्याकडून घेतलेले नाही आणि असा प्रकार पुन्हा होणार नाही याबद्दलचे कोणतेही हमीपत्र आम्ही सुद्धा देऊ शकत नाही असे उत्तर दिले। त्यामुळे बजरंग दलचे प्रवीण सामंत आणि सर्जेराव कुंभार हे अधिकच भडकले आणि संबंधित विद्यार्थ्याच्या आईवडिलांना बोलावून घेण्याची तसदी धरली। परंतु मुख्याध्यापकांनी संबंधित मुलाच्या आईवडिलांना बोलावून घेण्यासही टाळाटाळ करू लागल्याने बजरंग दल यांच्याकडून शिक्षक तसेच मुख्याध्यापक एस स्वामी यांना चांगलेच धारेवर धरले। जर आपल्या शाळेत किंवा शालेय आवारात पुन्हा मुलीची छेडछाड झाल्याचा प्रकार